Hello students, in previous lecture we have studied the topic anti-epileptic drugs. In this topic we have studied about anti-epileptic drugs, epilepsy, types of epilepsy, causes of epilepsy, classification of anti-epileptic drugs, its mechanism, pharmacological action, treatment of status epileptic drug, etc. Now start with next subtopic of drug acting on central nervous system is opioid analgesics. Opioid analgesics, the word opiates refers to the product obtained from the opium poppy. ओपियम प्लांटपासून हे ओपियॉइड ॲनाल्जेसिक हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात किंवा त्याच्यामध्ये सेमी सिंथेटिकली प्रोसेस करून सेमी सिंथेटिकली ते ड्रग बनवले जातात. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन हा एक नॅचरल ओपियॉइड ॲनाल्जेसिक ड्रग आहे. मग जे ड्रग मॉर्फिनचे सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात त्यांना म्हटलं जातं ओपियॉइड ड्रग्स. द वर्ड ओपिएट्स रिफर्स टू दी प्रोडक्ट ऑब्टेन फ्रॉम दी ओपियम पॉपी. The term opioid is used to denote all naturally occurring semi-synthetic, synthetic drugs which have morphine-like action. The word opiates refers to the product obtained from opium, that is Papaver somniferum. बायोलॉजिकल सोर्स ऑफ ओपियम इज पपायवर सोमनिफेरम. या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते हे प्लांट आहे, पपायवर सोमनिफेरम आहे. या प्लांटपासून जे ड्रग एक्स्ट्रॅक्ट केले जातात ते ओपियॉइड ड्रग्स आहेत. द टर्म ओपियॉइड इज यूज टू डेनॉट ऑल नॅचरली ऑकरिंग, जे नैसर्गिकपणे मिळतात अल्कॅलॉइड्स ते किंवा सेमी सिंथेटिकली, जे नैसर्गिक जे अल्कॅलॉइड असतात त्याच्यावर सेमी सिंथेटिकली म्हणजे रिॲक्शन घडून त्याच्याबरोबर रिॲक्शन घडून जे सेमी सिंथेटिक ड्रग बनवले जातात ते किंवा सिंथेटिक ड्रग जे मॉर्फिनप्रमाणे ॲक्शन प्रोड्यूस करतात या सर्व ड्रग्सना म्हटलं जातं ओपियॉइड. द टर्म ओपियॉइड इज यूज टू डेनॉट ऑल नॅचरली ऑकरिंग सेमी सिंथेटिक सिंथेटिक ड्रग्स विच हॅव मॉर्फिन लाईक ॲक्शन. नेक्स्ट, classification. Opioid analgesics are mainly classified into three types. First is natural opium alkaloid, then semi-synthetic derivatives and synthetic morphine substitutes. First is natural opium alkaloids. जे अल्कॅलॉइड्स जे नॅचरली ओपियम प्लांटपासून ऑब्टेन केले जातात, एक्स्ट्रॅक्ट केले जातात ते नॅचरल ओपियम अल्कॅलॉइड. ते अल्कॅलॉइड इन नेचर असतात. मॉर्फिन आणि कोडेन ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्स. मग मॉर्फिन बरोबर किंवा कोडेन बरोबर रिॲक्शन करून जे सेमी सिंथेटिकली जे ड्रग्स बनवले जातात त्यांना म्हटलं जातं सेमी सिंथेटिक, म्हणजे ते अर्ध्या प्रमाणात नॅचरल असतात किंवा अर्ध्या प्रमाणात सिंथेटिक, म्हणून त्याला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक. नॅचरल जे अल्कॅलॉइड्स आहेत त्याच्याबरोबर रिॲक्शन करून किंवा त्याच्याबरोबर सिंथेटिक रिॲक्शन करून जे ड्रग्स बनवले जातात त्याला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्स. फॉर एक्झाम्पल डायॲसिटाइल मॉर्फिन हा मॉर्फिनपासून बनवला जातो, त्यालाच म्हटलं जातं हेरोईन. नेक्स्ट, फोलकोडेन हा कोडेन बरोबर रिॲक्शन घडून बनवला जातो. नेक्स्ट, सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट्स. हे नैसर्गिकपणे किंवा नॅचरली मिळत नाहीत किंवा ते सेमी सिंथेटिकसुद्धा नसतात. हे सिंथेटिकली प्रोड्यूस केले जातात, केमिकली प्रोड्यूस केले जातात. पेथिडिन, मेथाडोन, फॅन्टानिल, ट्रॅमॅडोल हे आहेत सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट. मग ह्याला ओपियॉइड्स का म्हटलं जातं? कारण ते मॉर्फिनप्रमाणे ॲक्शन प्रोड्यूस करतात म्हणून त्यांना ओपियॉइड म्हटलं जातं. फर्स्ट इज नॅचरल ओपियॉइड अल्कॅलॉइड, देन सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्स अँड नेक्स्ट सिंथेटिक मॉर्फिन सबस्टिट्यूट्स. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ मॉर्फिन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. CNS मेनली तो ॲक्ट होतो. मॉर्फिन एज अ साईट स्पेसिफिक डिप्रेसंट अँड स्टिम्युलंट ॲक्शन इन दी CNS. मग सेंट्रल नर्वस सिस्टीमवर तो काही प्रमाणात डिप्रेसंट ॲक्शन आणि काही प्रमाणात स्टिम्युलंट ॲक्शन प्रोड्यूस करतो. म्हणजे
मग आता पाहूया आपण CNS स्टिम्युलंट ॲक्शन, म्हणजे जे सेलला स्टिम्युलेट करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ज्या नर्व सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करणारे ॲक्शन. मग मॉर्फिन काय CNS स्टिम्युलंट ॲक्शन प्रोड्यूस करतात? स्टिम्युलेट CTZ. CTZ मीन्स केमोरिसेप्टर ट्रिगाझोन. या केमोरिसेप्टर ट्रिगाझोनला स्टिम्युलेट केल्यामुळे नॉझिया आणि ओमिटिंग होतं. जेव्हा CTZ स्टिम्युलेट होतो तेव्हा नॉझिया किंवा ओमिटिंग प्रोड्यूस होते. स्टिम्युलेट ऑक्युलोमोटार नर्व ऑफ दी आय. जे आयमध्ये ऑक्युलोमोटार नर्व असतं त्याला स्टिम्युलेट केल्यामुळे मिओसिस प्रोड्यूस होतो आयमध्ये. दॅट इज कॉन्ट्रॅक्शन ऑफ प्युपिल ऑर डिक्रीज इन साईज ऑफ प्युपिल. देन स्टिम्युलेट वॅगल सेंटर ब्रॅडिकार्डियम, हार्ट रेट डिक्रीज होतो. स्टिम्युलेट सर्टन ब्रेन एरियाज. ब्रेन एरियाजना काही स्टिम्युलेट केल्यामुळे सेल ही एक्सायटेबल होते आणि त्याच्यामुळे कन्व्हल्जन प्रोड्यूस होतात, म्हणजे बॉडी मुवमेंट, रॅपिड इनव्हॉल्युंटरी बॉडी मुवमेंट प्रोड्यूस होते किंवा सीझर प्रोड्यूस होतात, त्याला म्हटलं जातं कन्व्हल्जन. इट स्टिम्युलेट सर्टन ब्रेन एरियाज, सो कन्व्हल्जन्स आर प्रोड्यूस. नेक्स्ट CNS डिप्रेसंट ॲक्शन. CNS डिप्रेसंट ॲक्शन सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस कशामुळे करतो मॉर्फिन? तर ॲनाल्जेसिया. ॲनाल्जेसिया म्हणजे काय? पेन सेन्सेशन हा प्रिव्हेंट करतो, ॲनाल्जेसिया प्रोड्यूस करतो. म्हणजे सिडेशनमध्ये पेशंटला डिप्रेस करतो. सिडेशनमध्ये त्याच्यामध्ये हिप्नॉसिसमध्ये स्लीप प्रोड्यूस होते. युफोरिया डिप्रेसेस रेस्पिरेटरी सेंटर जे ब्रेनमध्ये असतं त्याला डिप्रेस केल्यामुळे रेस्पिरेटरी डिप्रेशन येतं. डिप्रेस कप सेंटर, त्यामुळे कप प्रोड्यूस होऊ शकत नाही, म्हणून ते कप सिरपमध्ये मॉर्फिन हे यूज केलं जातं. नेक्स्ट युफोरिया. युफोरिया मीन्स व्हॉट? इन ॲब्सेन्स ऑफ डिसीज when morphine is consumed even in therapeutic dose, it produces a sense of emotional well-being as a euphoria, that is mood elevating action. In absence of disease when morphine is consumed even in therapeutic dose, एखाद्या व्यक्तीला कुठचाही डिसीज नाही आहे, मग अशा वेळी त्या व्यक्तीने मॉर्फिन ॲडमिनिस्टर्ड केलं थेरापेटिक डोसमध्ये सुद्धा, तर त्या पेशंटमध्ये त्या मॉर्फिनमुळे इमोशनल वेलबिंग प्रोड्यूस होतो. म्हणजे त्या व्यक्तीला सॅटिस्फाय वाटतं किंवा इमोशनली तो पेशंट स्टेबल असल्यासारखं त्याला फील होतं. मग त्या कंडिशनला म्हटलं जातं युफोरिया. दॅट इज मूड एलिव्हेटिंग ॲक्शन. म्हणजे त्या पेशंटचा मूड हा स्टिम्युलेट होतो, मूड एलिव्हेटिंग ॲक्शन. परत एकदा पाहूया. युफोरिया इन ॲब्सेन्स ऑफ डिसीज, जेव्हा त्या व्यक्तीला कुठचाही डिसीज नसतो अशा वेळी त्या व्यक्तीने जर मॉर्फिन ॲडमिनिस्टर्ड केलं, कंझ्युम केलं इन थेरापेटिक डोस, म्हणजे नॉर्मल डोसमध्ये जर तो त्याने मॉर्फिन कंझ्युम केलं तर त्याच्यामध्ये सेन्स ऑफ इमोशनल वेलबिंग प्रोड्यूस होतो. म्हणजे त्याच्या मूडमध्ये एलिव्हेशन होतं किंवा त्याला कम्फर्टेबल फिलिंग येतं. मग त्या कंडिशनला म्हटलं जातं युफोरिया. इन ऑर्डर टू एन्जॉय द युफोरिया, इंडिव्हिज्युअल इज कंपेल्ड टू कंटिन्यू द ड्रग विच लीड टू ॲडिक्शन. मग थेरापेटिकली त्या व्यक्ती तो ड्रग ॲडमिनिस्टर्ड करत नाही. मग ती मूड एलिव्हेटिंग ॲक्शन प्रोड्यूस झाल्यामुळे तो युफोरिया एन्जॉय करण्यासाठी त्याची त्यांना सवय लागते, मॉर्फिन घेण्याची त्या व्यक्तींना सवय लागते. इन ऑर्डर टू एन्जॉय युफोरिया, इंडिव्हिज्युअल इज कंपेल्ड टू कंटिन्यू द ड्रग विच लीड्स टू ॲडिक्शन. त्याची सवय होते किंवा हॅबिट फॉर्म होते. ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हार्टमध्ये त्याचा किंवा ब्लड वेसलमध्ये काय इफेक्ट होतो? मॉर्फिन कॉजेस वॅसोडायलेशन ड्यू टू हिस्टामाइन रिलीज. मॉर्फिनमुळे हिस्टामाइन रिलीज होतं आणि त्याच्यामुळे वॅसोडायलेशन प्रोड्यूस होतं, म्हणजे ब्लड वेसलचं डायलेशन होतं. डिप्रेस ऑफ वॅसोमोटार सेंटर. वॅसोमोटार सेंटरला मॉर्फिन हे
डिप्रेस करतं, डिक्रीजिंग टोन ऑफ ब्लड वेसल. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर हा डिक्रीज होतो आणि हार्ट रेट हा डिक्रीज होतो, दॅट इज ब्रॅडिकार्डिया. नेक्स्ट ऑन GIT. ऑन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मॉर्फिन कसा ॲक्ट होतो. मॉर्फिन हॅज ए कॉन्स्टिपेशन ॲक्शन ऑन GIT. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस होतं. कशामुळे, तर इट ऑकर्स ड्यू टू डायरेक्ट ॲक्शन ऑन इंटेस्टाईन. मॉर्फिन हा डायरेक्टली इंटेस्टाईनवर ॲक्ट होतो आणि तो काय ॲक्शन प्रोड्यूस करतो. मॉर्फिन डिक्रीजेस पेरिस्टाल्सिस मूवमेंट. पेरिस्टाल्सिस मूवमेंट जेव्हा डिक्रीज होते त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस होतं. अदर स्मूथ मसल्सवर मॉर्फिन काय ॲक्ट होतं. मॉर्फिन इन्क्रीजेस टोन ऑफ स्मूथ मसल, त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होतं, स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिनचं रिटेन्शन होतं, युरिनच्या एक्सक्रिशनला प्रिव्हेंट केलं जातं. युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन हे साचून राहतं, युरिन रिटेन्शन. कशामुळे, युरिनरी ब्लॅडरमध्ये जे स्मूथ मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे युरिनरी रिटेन्शन होतं. ब्रॉन्किओल्समध्ये जे स्मूथ मसल होतं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे, त्याचा टोन इन्क्रीज झाल्यामुळे ब्रॉन्किओ कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस होतं. नेक्स्ट, ॲडवर्स इफेक्ट ऑफ मॉर्फिन. मॉर्फिनचे ॲडवर्स इफेक्ट काय आहेत. फर्स्ट, सिडेशन. मॉर्फिन हा काय करतो, CNSला डिप्रेसंट ॲक्शन पण दाखवतो, स्टिम्युलंट ॲक्शन पण दाखवतो. मग डिप्रेसंट ॲक्शनमुळे त्या पेशंटमध्ये सिडेशन प्रोड्यूस होतं किंवा त्याच्यामध्ये अँटी एन्झायटी ॲक्शन प्रोड्यूस होते. देन नॉझिया अँड ओमिटिंग कशामुळे होतं की कारण CNSमध्ये जे केमोरिसेप्टर ट्रिगाझोन असतात त्या GITमध्ये केमोरिसेप्टर ट्रिगाझोनला ॲक्टिवेट केल्यामुळे, स्टिम्युलेट केल्यामुळे नॉझिया अँड ओमिटिंग प्रोड्यूस होतं. नेक्स्ट, कॉन्स्टिपेशन होण्यामागची कारणं काय असतात, तर पेरिस्टाल्सिस मूवमेंट ही डिक्रीज केली जाते. मॉर्फिन हा डायरेक्टली इंटेस्टाईनवर ॲक्ट होतो आणि त्या इंटेस्टाईनवर ॲक्ट झाल्यामुळे पेरिस्टाल्सिस मूवमेंट ही डिक्रीज होते आणि पेरिस्टाल्सिस मूवमेंट डिक्रीज झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस होतं. रेस्पिरेटरी सेंटरवर डिप्रेसंट ॲक्शन प्रोड्यूस करतो मॉर्फिन. ब्लरिंग ऑफ विजन, त्या पेशंटला धुरकट दिसतं, स्पष्टपणे दिसत नाही. कारण काय, तर ऑक्युलोमोटार नर्वला मॉर्फिन हा ॲक्ट झाल्यामुळे मिओसिस प्रोड्यूस होतं आणि मिओसिसमुळे ती व्यक्ती जवळचं ऑब्जेक्ट पाहू शकते पण लांबचा ऑब्जेक्ट पाहू शकत नाही. किंवा ब्लरिंग ऑफ विजन म्हणजे त्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसू शकत नाही. युरिनरी रिटेन्शन, इंटेस्टाईनच्या स्मूथ मसलमध्ये तो ड्रग ॲक्ट झाल्यामुळे त्या इंटेस्टिनल स्मूथ मसलचं युरिनरी ब्लॅडरचे जे स्मूथ मसल आहेत त्या स्मूथ मसलना कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे किंवा त्याचा टोन इन्क्रीज झाल्यामुळे युरिनरी रिटेन्शन होतं. युरिनरी ब्लॅडरमध्ये साचून राहतं, ते बॉडीमधून बाहेर एक्सक्रीट होत नाही. देन ब्लड प्रेशर मे फॉल. ब्लड वेसलचं डायलेशन झाल्यामुळे ब्लड प्रेशर हा डिक्रीज होतो. आणि ॲलर्जी, हिस्टामाइन रिलीज होतं जेव्हा मॉर्फिन स्टिम्युलेट होतो, मॉर्फिन ॲक्शन प्रोड्यूस करतो, त्याच्यामुळे हिस्टामाइन रिलीज होतं आणि हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे ॲलर्जी प्रोड्यूस होते. सो दीज आर दी ॲडवर्स इफेक्ट ऑफ मॉर्फिन. फर्स्ट, सिडेशन, देन नॉझिया ओमिटिंग, कॉन्स्टिपेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन, ब्लरिंग ऑफ विजन, युरिनरी रिटेन्शन, ब्लड प्रेशर मे फॉल, ॲलर्जी. ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग. इट ऑकर्स ड्यू टू, मग मॉर्फिनचं पॉयझनिंग एकतर कशामुळे होऊ शकतं, ॲक्सिडेंटल, चुकून जर ते पोटात गेलं, ॲक्सिडेंटली जर
ते कंझ्युम झालं मॉर्फिन, किंवा सुसायडल पर्पजने आत्महत्या करण्याच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने ते घेतलं, ऑर सीन इन ड्रग अब्युजर्स म्हणजे ज्या व्यक्तींना त्या ड्रगची सवय झालेली असते, जे कोणत्याही थेरापेटिक इफेक्टशिवाय तो ड्रग घेतात, थेरापेटिक यूजशिवाय म्हणजे कुठचाही डिसीज नसताना ते त्या व्यक्ती फक्त मूड एलिव्हेटिंग ॲक्शन प्रोड्यूस करण्यासाठी तो जर ड्रग घेत असतील तर त्याच्यामध्ये मॉर्फिन पॉयझनिंग होतं, कारण रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन त्या पेशंटमध्ये होत असतं, त्यामुळे मॉर्फिन हा त्या बॉडीमध्ये त्यांच्या ॲक्युम्युलेट होतं. सो इट ऑकर्स ड्यू टू ॲक्सिडेंटल, सुसायडल ऑर इन ड्रग अब्युजर. ट्रीटमेंट. मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये काय ट्रीटमेंट केली जाते? फर्स्ट, रेस्पिरेटरी सपोर्ट अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर. रेस्पिरेटरी सपोर्ट, कारण मॉर्फिनमुळे कार्बन डायऑक्साईडची लेवल ही इन्क्रीज झालेली असते, ऑक्सिजन हा व्यवस्थित सप्लाय होऊ शकत नाही मॉर्फिन पॉयझनिंग झाल्यामुळे. मग अशा वेळी रेस्पिरेटरी सपोर्ट दिला जातो, ऑक्सिजन सप्लाय केला जातो. अँड मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर हा चेक केला जातो, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, कारण ब्लड प्रेशर हा मॉर्फिन ॲडमिनिस्ट्रेशनमुळे डिक्रीज झालेला असतो. मग मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये ब्लड प्रेशरवर अफेक्ट होतो. मग अशा वेळी ब्लड प्रेशर हा चेक केला जातो. गॅस्ट्रिक लॅवेज शुड बी डन विथ पोटॅशियम परमॅग्नेट टू रिमूव्ह अनॲब्सॉर्ब ड्रग. गॅस्ट्रिक लॅवेज म्हणजे जेव्हा मॉर्फिन हा ॲडमिनिस्टर केल्यानंतर त्याचं स्टमकमधून जर ॲब्सॉर्प्शन झालं नसेल तर अशा वेळी तो ड्रग जो घेतलेला आहे तो बाहेर काढू शकतो त्या स्टमकमधून. मग त्या प्रोसेसला म्हटलं जातं गॅस्ट्रिक लॅवेज. गॅस्ट्रिक लॅवेज शुड बी डन विथ पोटॅशियम परमॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेटद्वारे गॅस्ट्रिक लॅवेज केलं जातं टू रिमूव्ह अनॲब्सॉर्ब ड्रग. जो अनॲब्सॉर्ब ड्रग आहे, जो ॲब्सॉर्ब झालेला नाही आहे ड्रग, जो स्टमकमध्ये आहे तो बाहेर काढला जातो. स्पेसिफिक अँटीडोट. मग ह्याच्यामध्ये अँटीडोट ट्रीटमेंट काय केली जाते? अँटीडोट कुठचा दिला जातो मॉर्फिनसाठी? तर नॅलॉक्झेन 0.4 to 0.8 mg इंट्रावेनसली हा अँटीडोट दिला जातो. नॅलॉक्झेन 0.4 to 0.8 mg इंट्रावेनसली. कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय? कुठच्या कंडिशनमध्ये मॉर्फिन हा प्रिस्क्राईब करता येत नाही, कारण त्या ड्रगमुळे इंटरॅक्शन होऊ शकतात किंवा काही ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात, किंवा एखाद्या डिसीज कंडिशनमध्ये किंवा काही एज फॅक्टरमध्ये हे ड्रग देऊ शकत नाही. मग कुठच्या वेळी हा ड्रग देता येत नाही त्या कंडिशनला म्हटलं जातं कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ दॅट ड्रग. फर्स्ट, मॉर्फिन शुड नॉट बी यूज्ड इन फॉलोविंग कंडिशन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हेड ऑर ब्रेन इंजुरी. हेड ऑर ब्रेन इंजुरी कशासाठी मॉर्फिन देत नाही? तर कारण मॉर्फिन हा काय करतो? इंट्राक्रॅनियल प्रेशर, जो क्रॅनियमचा प्रेशर आहे तो इन्क्रीज करतो, आणि अशा वेळी जेव्हा ब्रेन इंजुरी झाली असते तेव्हा ऑलरेडी इंट्राक्रॅनियल प्रेशर हा इन्क्रीज झालेला असतो. मग अशा वेळी जर मॉर्फिन प्रिस्क्राईब केला तर त्याच्यामुळे हेड इंजुरी किंवा ब्रेन इंजुरी ज्या पेशंटमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये आणि धोका वाढू शकतो. म्हणून अशा पेशंटमध्ये मॉर्फिन हा प्रिस्क्राईब केला जात नाही, ज्या पेशंटमध्ये हेड ऑर ब्रेन इंजुरी झालेली असते. अनडायग्नोज्ड ॲब्डॉमिनल पेन. मग मॉर्फिन काय प्रोड्यूस करतो? तो डायरेक्टली इंटेस्टाईनमध्ये ॲक्ट होऊन कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतो. कशामुळे? तर पेरिस्टॅल्सिस मुवमेंट त्याच्यामुळे डिक्रीज झालेलं असतं. मग काही पेशंटमध्ये ॲब्डॉमिनल पेन असेल आणि ती अनडायग्नोज असेल, म्हणजे ती कशामुळे पेन होते हे निदान त्याचं झालेलं नसेल, ती कशामुळे ती ॲब्डॉमिनल पेन होते याचं निदान जर डॉक्टरांनी केलेलं नसेल किंवा अनडायग्नोज असेल ती ॲब्डॉमिनल पेन, तर अशा वेळी मॉर्फिन हे त्या पेशंटला देता येत नाही. ब्रॉन्कियल अस्थमा. ब्रॉन्कियल अस्थमामध्ये काय होतं? ब्रॉन्किओल्सचं कन्स्ट्रिक्शन झालेलं असतं. मग अशा ब्रॉन्किओल्सचं कन्स्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे अस्थमा प्रोड्यूस होतो. मग मॉर्फिन काय करतो? ब्रॉन्किओल कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस करतो. ब्रॉन्किओल्सच्या स्मूथ मसलवर ॲक्ट होऊन त्या स्मूथ मसलचा टोन इन्क्रीज करतो आणि ज्याच्यामुळे ब्रॉन्किओ कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस होतं. मग ब्रॉन्कियल अस्थमाच्या पेशंटमध्ये ऑलरेडी ब्रॉन्कियल कन्स्ट्रिक्शन हे होत असतं. अशा वेळी जर मॉर्फिन दिला
तर त्याचा परिणाम हा, त्याचा इफेक्ट हा जास्त होऊ शकतो ब्रॉन्कियल अस्थमामध्ये. त्याच्यामुळे मॉर्फिन हा प्रिस्क्राईब करत नाहीत. हायपोटेन्शन, हायपोटेन्शन म्हणजे काय, ब्लड वेसलचं डायलेशन झालेलं असतं. ब्लड वेसलचं डायलेशन झालेलं असल्यामुळे हायपोटेन्शनमध्ये मॉर्फिन काय करतो, ऑलरेडी यांच्यामध्ये हायपोटेन्शन प्रोड्यूस झालेलं आहे, म्हणजे ब्लड डायलेशन झालेलं आहे आणि मॉर्फिनचा पण इफेक्ट काय आहे, ब्लड वेसलचं डायलेशन प्रोड्यूस करतो. मग अशा वेळी त्या पेशंटला, हायपोटेन्शनच्या पेशंटना, ज्या व्यक्तीमध्ये हायपोटेन्शनचा त्रास आहे म्हणजे ब्लड प्रेशर डिक्रीज होण्याची सवय आहे, अशा पेशंटमध्ये मॉर्फिन हा प्रिस्क्राईब करता येत नाही. कारण मॉर्फिन काय करतोय, हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो. इट डिक्रीज ब्लड प्रेशर. इन्फंट अँड ओल्ड पीपल, इन्फंट आणि ओल्ड पीपलमध्ये मॉर्फिन हे देता येत नाही. ड्रग इंटरॅक्शन्स म्हणजे मॉर्फिनचे कोणकोणत्या ड्रग्सवर काय काय इंटरॅक्शन्स होतात. मग ड्रग इंटरॅक्शन म्हणजे समजा मॉर्फिनचा एखाद्या ड्रगवर इंटरॅक्शन झाली तर त्याच्या ॲब्सॉर्प्शनवर, डिस्ट्रीब्युशनवर, मेटाबॉलिझमवर किंवा ड्रग प्रोटीन बाइंडिंगवर, रिसेप्टर बाइंडिंग, या सर्व फॅक्टर्स जे आहेत, फार्माकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजेच फार्माकोकायनेटिक फॅक्टर आणि फार्माकोडायनॅमिक फॅक्टर, या सर्व फॅक्टरवर त्याचा अफेक्ट होतो. जेव्हा ड्रग एखाद्या ड्रगला इंटरॅक्ट होतो तेव्हा या सर्व फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक फॅक्टर्सना अफेक्ट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲब्सॉर्प्शन डिक्रीज होतं किंवा मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं. हे काय आहेत, ड्रग इंटरॅक्शन्स आहेत. मग कोणकोणत्या ड्रग्सबरोबर मॉर्फिन हा ड्रग इंटरॅक्ट होतो, मॉर्फिन ड्रग हा इंटरॅक्ट होतो. फेनोथायझिन, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स, मोनोअमायनो ऑक्सिडेज इनिबिटर्स, एम्फिटामाइन अँड निओस्टिग्मिन या ड्रग्सबरोबर मॉर्फिन इंटरॅक्ट होतो. नेक्स्ट, थेरापेटिक यूजेस. फर्स्ट, ॲज अ ॲनाल्जेसिक. ॲज ॲनाल्जेसिक म्हणून मॉर्फिन हा प्रिस्क्राईब केला जातो कारण तो काय करतो, पेन सेन्सेशनला प्रिव्हेंट करतो. टू रिलीव्ह सेव्हिअर पेन असोसिएटेड विथ मायोकार्डियल इन्फार्क्शन, फ्रॅक्चर, बर्न्स, टर्मिनल स्टेज ऑफ मॅलिग्नन्सी एक्सेट्रा. ॲनाल्जेसिक म्हणजे हा सेव्हिअर कंडिशनमध्ये ज्याच्यामध्ये खूप पेन असते, सेव्हिअर पेन असते, सेव्हिअर डिसीज असतो, अशा वेळी या पेशंटना ह्या पेनला प्रिव्हेंट करण्यासाठी दिलं जातं. फॉर एक्झाम्पल मायोकार्डियल इन्फार्क्शन आणि कार्डिओवॅस्क्युलर डिसऑर्डर आहे या कंडिशनमध्ये, किंवा फ्रॅक्चर केसमध्ये हाडांना भरपूर दुखतं, मग ही दुखी आपण कंट्रोल करू शकत नाही पेशंट, मग अशा कंडिशनमध्ये मॉर्फिन देऊ शकतो. बर्न्स, टर्मिनल स्टेज ऑफ मॅलिग्नन्सी म्हणजे कॅन्सरची जी लास्ट स्टेज आहे, अशा स्टेजमध्ये हे मॉर्फिन हा प्रिस्क्राईब केला जातो. प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन, प्री ॲनास्थेटिक मेडिकेशनमध्ये पेन रिलीव्ह करण्यासाठी म्हणून ॲनास्थेशियाच्या पूर्वी म्हणजेच प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन म्हणून मॉर्फिन प्रिस्क्राईब केला जातो. रिलीफ ऑफ अँझायटी, अँझायटी म्हणजे चिंता, टेन्शन किंवा काळजी ही दूर करण्यासाठी काही पेशंटला म्हणजे सायकोलॉजिकल कंडिशनमध्ये मॉर्फिन हा काही सायकियाट्रिस्ट हे प्रिस्क्राईब करतात. कफ, इन ट्रीटमेंट ऑफ कफ सिरपमध्ये मॉर्फिन असतो. देन डायरिया, इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया, कारण मॉर्फिन हा कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतो, पेरिस्टाल्सिस मुवमेंट डिक्रीज करतो आणि कॉन्स्टिपेशन प्रोड्यूस करतो. म्हणजे ज्या पेशंटमध्ये डायरिया आहे अशा पेशंटमध्ये तो त्या डायरियाच्या ट्रीटमेंटसाठी हा ओपियम हा किंवा मॉर्फिन हा प्रिस्क्राईब केला जातो. नेक्स्ट, मॉर्फिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन हेड इंजुरी, गिव रिझन. मॉर्फिन हा हेड इंजुरी असलेल्या पेशंटमध्ये मॉर्फिन का प्रिस्क्राईब केला जात नाही, त्याचं कारण काय. इन हेड इंजुरी इंट्राक्रॅनियल प्रेशर ऑर टेन्शन इन्क्रीजेस. ज्या हेड इंजुरी पेशंटमध्ये इंट्राक्रॅनियल प्रेशर इन्क्रीज झालेला असतो किंवा टेन्शन इन्क्रीज झालेलं असतं,
ताण हा त्यांचा वाढलेला असतो. मॉर्फिन बाय रिटेनिंग कार्बन डायऑक्साईड ऑल्सो इन्क्रीजेस इंट्राक्रॅनियल टेन्शन, कॉजेस रेस्पिरेटरी डिप्रेशन, ओमिटिंग, मिओसिस. मॉर्फिनचे काही साईड इफेक्ट्स आहेत. मॉर्फिनमुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिटेन होतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं बॉडीमधील प्रमाण हे इन्क्रीज होतं आणि ऑक्सिजनचं कमी झालेलं असतं. इन्क्रीज इंट्राक्रॅनियल टेन्शन, मॉर्फिन इन्क्रीज इंट्राक्रॅनियल टेन्शन, कॉजेस रेस्पिरेटरी डिप्रेशन, रेस्पिरेटरी सेंटरला डिप्रेस करतं, त्याच्यामुळे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं. वोमिटिंग, मिओसिस, वोमिटिंग मिओसिस कशामुळे, कारण किमोरिसेप्टर ट्रिगाझनला स्टिम्युलेट केल्यामुळे वोमिटिंग आणि मिओसिस प्रोड्यूस होतं. मग हे सर्व त्याचे साईड इफेक्ट्स असल्यामुळे मॉर्फिनचे हेड इंजुरीच्या पेशंटना ते दिलं जात नाही. मॉर्फिन चेंजेस मेंटल स्टेट विच इंटरफेअर्स इन हेड इंजुरी. जे हेड इंजुरीचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये मेंटल स्टेट जी आहे ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात मॉर्फिनमुळे. मग अशा वेळी मॉर्फिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन हेड इंजुरी. हेड इंजुरी असलेल्या पेशंटमध्ये मॉर्फिन हे प्रिस्क्राईब करता येत नाही. In next lecture we have to study about non-steroidal anti-inflammatory analgesic drugs. Thank you.